नमस्कार, आपण पाहतात माय मराठी न्यूज आणि आता बातमी आहे सासवड येथून. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सासवड येथे बहुजन हक्क परिषदेच्या महिला आघाडीची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत संघटनेच्या आगामी सामाजिक उपक्रमांची आखणी करण्यात आली. त्याचबरोबर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड देखील सर्वानुमते करण्यात आली. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये विजयाताई तांबे यांची पुणे शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सुनीता गोसावी यांची शिरूर तालुका सचिवपदी निवड करण्यात आली. आशाताई रेखामे यांची पुरंदर तालुका संघटकपदी निवड करण्यात आली. अंजलीताई भोसले यांची पुणे शहर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. नाजुका तुजारे यांची पुणे शहर संघटकपदी निवड करण्यात आली. मनीषा सुतार यांची पुरंदर तालुका संघटकपदी निवड करण्यात आली. छाया पवार यांची पुणे शहर संघटक तर सुनील धुमाळ यांची पुरंदर तालुका संघटकपदी निवड करण्यात आली. या नियुक्त्या छायाताई नांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आल्या. नव्या पदाधिकाऱ्यांना बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धिवार आणि राज्य सचिव कैलास धिवार यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी रक्षाबंधनाचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात पार पडला. भगिनींनी आपल्या बांधवांना राख्या बांधत सामाजिक सलोखा, बंधुता आणि एकात्मतेचा संदेश दिलाय. या बैठकीत संस्थापक अध्यक्ष सुनील धिवार, राज्य सचिव कैलास धिवार, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष संतोष दुबल आणि छायाताई नांदगुडे इत्यादी उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं संस्थापक अध्यक्ष सुनील धिवार यांनी अभिनंदन केलं. त्याचबरोबर त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. माय मराठी न्यूजसाठी छायाताई नांदगुडे, पुरंदर. बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुका कार्यकारिणी आणि एक जबाबदारी पदाची आपण वाटत महिला आघाडीला च्या माध्यमातून सुनीलताचे दिवार असतील, कैलास भाऊ दिवार असतील यांच्या माध्यमातून ही पद वाटप करणार आहे. खरं तर बहुजन हक्क परिषदेची संघटना सामाजिक, राजकीय विविध माध्यमातून लोकांपर्यंत काम करत असते. आता बहुजन हक्क परिषद संघटना म्हणजे काय, हा सगळ्यात मोठा विषय महिला असताना माझ्यासारख्याला पडायचा. व संघटना म्हणजे काय असतं, संघटनेत काय कामं असतात, पण संघटना म्हणजे काय असतं हे कळायसाठी बरं संघटनेत कसं काम करायचं हा सगळ्यात मोठा माणसाच्या मनात दृष्टिकोन असतो. बघा, संघटनेचं पद घेतलं म्हणजे आपण संघटना चालवली नाही, तर संघटनेमध्ये बहुजन हक्क परिषदेमध्ये काम करत असताना पीडित, वंचित, शोषित यांना न्याय द्यायचा. आता बरं तुम्ही म्हणतात दलित, वंचित, पीडित, शोषित, कामगार यांना कसा न्याय द्यायचा, यांची कशी कामं करायची, त्यासाठी बहुजन हक्क परिषदेने त्याच्या माध्यमातून आपण काम करत असतो. कारण का एखाद्या महिलेवर अन्याय झाला, त्या महिलेवर अन्याय होत असेल, तिला सासूकडून छेडत असेल, सासऱ्याकडून छेडत असेल, नवऱ्याकडून छेडत, म्हणजे हर गोष्टीकडून महिलेला त्या सगळ्या गोष्टीला सामोरे जायला लागतं. त्यासाठी कुठला आवाज उठवला पाहिजे, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, म्हणजे ह्या महिलेला कसा न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे समजा आपण काय करतो, पोलीस बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेविषयी दोन शब्द बोलतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, ज्या महापुरुषांनी या आपल्या देश स्वतंत्र करण्यासाठी जे कष्ट घेतले, ज्यांनी त्याचा स्वतःचा त्याग केला, कुटुंबाचा त्याग केला, त्यात बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, क्रांतिगुरुजी लवजी वासनाथ साळवे असतील, राजे उमाजी नाईक असतील, असे बरेचसे मान्यवर, आता त्यांचे नाव घेणे काही इथं शक्य नाही, परंतु अशा सर्व ज्यांनी आपल्या कुटुंबावर, घरावर नांगर फिरवून ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य तयार करून दिलं, मिळवून दिलं, खरं त्यांना आज खऱ्या अर्थाने आपण पहिल्यांदा अभिवादन. बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनीलताई धिवार गेले 25 वर्षापूर्वी आम्ही हे संघटन उभा केले. ताई 25 वर्ष म्हणजे मला वाटतं आता खूप त्याला वेळ झाला. अतिशय तुरळक आणि थोड्या लोकांमध्ये हे संघटन तात्यांनी उभा केलं. तात्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सहकारी म्हणून, त्यांच्या घरातले मेंबर म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर उभे राहतो. आज तुम्हाला तात्यांविषयी किंवा बहुजन हक्क परिषदेविषयी मी तुम्हाला 2 मिनिटात माहिती देतो, जास्त वेळ घेणार नाही. आज बहुजन हक्क परिषद म्हटलं तर तुम्हाला सांगतो सुनील धिवार हे नाव खरं तुम्हाला पाहायला मिळेल. तर तुम्हाला हे सांगतो, आज तात्यांनी एवढं मोठं नाव केलं नाही, त्याच्यामध्ये आमचा पण खाजिका जागा होता, थोडा का व्हायना वाटायला, परंतु आज आम्हाला आज सुद्धा तात्यांबद्दल अभिमान आहे की तात्यांनी जो गोरगरीब जनते, तळागाळातले कोण स्त्री असेल, पुरुष असेल, प्रत्येक त्यांच्याजवळ येणाऱ्या माणसाला त्यांनी न्याय दिला आजपर्यंत.
तात्यांनी कधीच म्हणलं नाही किंवा हा व्यक्ती माझ्याकडे आला, हा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, किंवा काल तो मला वेगळ्या माणसासंग दिसला पण त्याच्यावर आज गरज आहे आणि तो आला, तात्या मला मदत करा, पोलीस स्टेशनचे म्हणा किंवा शासकीय काही योजना असतील, तर तात्यांनी मला वाटतं मला माझ्यासमोर तरी कधी तात्यांनी असं केलं नाही की बाबा हा दुसरा आहे आणि तो आपल्याकडे आला. तात्यांनी त्याला मदतच केली, त्याचं काम झालं. एवढं मी तात्यांबद्दल आणि बहुजन हक्क परिषदेबद्दल सांगू इच्छितो. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला जे आज पदं मिळतात या पदाचा वापर तुम्ही गोरगरीब जनतेसाठी, तुमच्या ज्या समाज कल्याणाच्या योजना असतील किंवा स्त्रियांबद्दल, पुरुषांबद्दल, नवयुवक आहेत किंवा जी आता शासकीय योजना आहेत या योजना तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्ही काही करू नका, कारण लोक आता हुशार आहेत. आता नेट मोबाईलचं जग आहे, मोबाईलवरती सगळ्या गोष्टी करतात. लोक हुशार आहेत. फक्त तुम्ही नवीन जो वर्ग आहे त्यांना काय शिकवा की आरोग्याविषयी माहिती द्या, कारण आजकाल मुलं आरोग्यहीन झालेली, त्यांना व्यायाम नाही, त्यांना व्यसन वेगळे लागले. त्यांना एक चांगलं सांगा, संघटनेमधून नाव करा, तुमचं बी नाव होणार. कारण इथं तुम्हाला बहुजन हक्क परिषदेमध्ये काम करायला खूप मोठी संधी आहे. तुम्ही संधीचं सोनं करा आणि तुमचं नाव, तुमच्या कुटुंबाचा फायदा करा आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या समाजाचा फायदा. आणि तात्यांना अर्ध्या रात्री कॉल करा, तात्या तुमच्यासाठी परमेश्वर म्हणून हजर आहे. एवढंच मी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि परत एकदा ज्या महिलांना किंवा पुरुषांना जे काय आज पदं मिळतात त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.